DNU 24 न्यूज मध्ये आपलं स्वागत. बघूया आजच्या ताज्या घडामोडी. महाराष्ट्रभरातील महावितरण कंपनीच्या कंत्राटदारांनी आपल्या प्रलंबित मागण्या आणि थकीत वेतनासाठी 1 जुलैपासून नागपूरच्या विद्युत भवनवर तीव्र हल्लाबोल आंदोलन सुरू केलंय. कंत्राटदारांच्या दाव्यानुसार 2024 पासून महावितरणने संपूर्ण महाराष्ट्रातील कंत्राटदारांचे तब्बल 1100 कोटी रुपयांहून अधिकचे पेमेंट थकवले असून ते देण्यास टाळाटाळ केली जात आहे. याच्या निषेधार्थ कंत्राटदारांनी काम बंद आणि चक्काजाम आंदोलन पुकारले असून थकीत रक्कम मिळेपर्यंत वीज लाईन किंवा डीपीच्या कोणत्याही कामाला हात लावणार नसल्याचा इशारा दिलाय. या आंदोलनामुळे वीज पुरवठा विस्कळीत झाल्यास नागरिकांना होणाऱ्या त्रासाबद्दल त्यांनी खेद व्यक्त केलाय. मात्र मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा निर्धार कंत्राटदारांनी व्यक्त केलाय. बोला दादा. निवेदन द्यायला तुम्ही गेले होते, काय चर्चा झाली आणि निवेदन कोणाला दिले? निवेदन ॲक्च्युली आम्ही पूर्वकल्पना महावितरणच्या संपूर्ण अधिकाऱ्यांना दिली होती, परंतु आज आमच्या कॉन्ट्रॅक्टरविषयी महावितरण अधिकाऱ्याची उदासीनता दिसून आली. आमचे निवेदन घेण्यासाठी सुद्धा इथे कोणी नव्हते. शेवट आम्ही आष्टनकर साहेब म्हणून कोणी प्रतिनिधी होते, म्हणजे उपकार्यकारी अभियंता होते, त्यांच्याजवळ आम्ही हे आमचं निवेदन दिलेलं आहे. आम्ही रिजनल डायरेक्टर साहेबांना भेटण्याकरता गेलो, पण तिथं त्यांनी त्यांचे प्रतिनिधी म्हणून आमच्याकडून निवेदन घेतलं. आम्ही पूर्वसूचना देऊनसुद्धा आमच्या डेलिगेशन्सला भेटायला कोणीही अधिकारी, वरिष्ठ अधिकारी हजर नव्हते. याचा आम्हाला खेद आहे. काय वाटतं तुम्हाला, त्यांची उपस्थिती नव्हती याच्याबद्दल काय वाटतं? महावितरण ही कंत्राटदाराच्या देखभाल दुरुस्तीच्या कंत्राटदाराच्या प्रश्नावर अजिबात म्हणजे सिरियस नसल्याचं दिसून आलं. एकदम उदासीन आहे. त्यामुळे त्यांना महावितरणच्या देखभाल दुरुस्तीच्या कंत्राटदाराविषयी कुठल्याही भावना दिसत नाही. काय वाटतं आपल्याला, आपल्या मागण्या पूर्ण होण्याची शक्यता आहेत का? मागण्या पूर्ण करतील नाही करतील हा त्यांचा भाग आहे. मागण्या मान्य करण्या होईपर्यंत मात्र आम्ही आंदोलन कायम ठेवू, हा आमचा निर्धार आहे. जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत असाच चालू राहील. काम होणार नाही, काम पूर्ण बंद राहील. जेव्हापर्यंत आमचं 100 नारे देऊन जाईल इमर्जन्सी आली तरी काम होणार नाही. आज जो आपका काम बंद आंदोलन है 1 जुलाई से, क्या बताना चाहूँगे? आपका परिचय देके बताइए, क्या मांगे आपकी? नमस्कार, मी गौरव बळवंतराव ओंकार, वर्धा. आज जे आमचं आंदोलन चालू आहे हे विदर्भ मेंटेनन्स इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर संघटनेच्या वतीने आंदोलन चालू आहे. आमच्या प्रमुख मागण्या आहे की आर्थिक वर्ष 24-25 आणि 25-26 या मागील 2 वर्षातील आमची जे देयके महावितरणकडे बाकी आहेत ती सर्वप्रथम द्यावी. दुसरी आमची प्रमुख मागणी आहे की जे बाजारभाव आहे त्यानुसार दर सूचीमध्ये दर ॲड करावे. जे कुठलेही कारण नसताना अन्यायकारक पद्धतीने दर सूची कमी केलेली आहे. टेंडर झाल्यावर दर सूची कमी करण्याचा महावितरणला कुठलाही अधिकार नाही, तरी त्यांनी दर सूची कमी केली आहे. ती सुधारित दर सूची आणावी. तिसरी प्रमुख मागणी आहे की जी नवीन सिस्टीम लावलेली आहे मेंटेनन्सच्या कामांसाठी ती सिस्टीम पूर्ववत अपडेट करावी. अपडेट करून नंतर ती सिस्टीम अंगीकारावी. ह्या प्रमुख 3 मागण्यासाठी आम्ही विदर्भातील आणि महाराष्ट्रातील काही जिल्हे हे बेमुदत काम बंद आंदोलनावर गेलेलं आहे. या दरम्यान आमची संघटना किंवा आमचे कॉन्ट्रॅक्टर कुठल्याही प्रकारचे महावितरणचे देखभाल दुरुस्ती, ट्रान्सफॉर्मर रिप्लेसमेंट किंवा अन्य कोणतेही देखभाल दुरुस्तीचे कामे करणार नाहीत. यामुळे नागरिकांना त्रास होणार आहे. त्याबद्दल आम्ही संघटनेच्या वतीने दिलगिरी व्यक्त करतो. परंतु आमच्यावर होत असलेला अन्याय याला कुठेतरी वाचा फोडण्यासाठी आम्हाला नाईलाजास्तव हे आंदोलन करावं लागत आहे. कारण आम्ही मार्केटमध्ये जी आमची घसरलेली प्रत आहे, आमची सीसी संपलेली आहे. मजुरांना पैसे देण्याकरता आमच्याकडे आज पैसे उरलेले नाही. मार्केटमध्ये कोणी माल उधार द्यायला तयार नाही. त्यामुळे आमच्यावर जो अन्याय होत आहे या अन्यायाला कुठेतरी वाचा फुटायला हवी, यासाठी ही आमचं आंदोलन आहे. हा आंदोलन किती दिवसापासून चालू आहे? हे आंदोलन वेगवेगळ्या जिल्ह्यात वेगवेगळ्या दिवशी सुरू झालं, पण याची सुरुवात 1 जुलैपासून झालेली आहे. आणि हे जोपर्यंत आमच्या संपूर्ण मागण्या पूर्ण होत नाही आणि शेवटच्या ठेकेदाराला न्याय मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन असंच चालू राहील. अशाच बातम्या व अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी बघत रहा DNU 24 न्यूज.